मंत्री उपस्थित असलेले सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय दीपकभाई केसरकर साहेब, माझे मित्र बाबा कुरतरकर, सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, सर्व विद्यार्थी मित्र व पालक, आज शाळेचा पहिला दिवस आहे। या दिवशी मुलांच्या मनात एक चलबिचलपणा असतो, एक आनंद असतो। हा आनंद आज सर्व लहान मुलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि या प्रसंगी सन्माननीय आमचे आमदार केसरकर साहेब उपस्थित आहेत आणि त्यामुळे सर्वांचा आनंद द्विगुणित झाला आहे। केसरकर साहेब खास मुंबईवरून या मुलांचा आनंद द्विगुणासाठी सकाळच्या प्लेनने आता इथे आले आहेत। मी बघितलं की 8:15चं प्लेन होतं आणि त्याला जवळजवळ घरातनं 6-6:30ला बाहेर पडावं लागत असते। पावसामुळे लेट झाला विमानाला यायला अर्धा तास, नाही त्याच्या आधी ते अर्धा-पाऊण तास पोचले असते। पण मुलांबरोबर बोलावं, मुलांबरोबर गप्पा कराव्या, त्यांना खाऊ द्यावं आणि त्यांच्या पहिल्या दिवशी त्यांना आशीर्वाद द्यावे म्हणून ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। सांगायचं म्हटलं तर मी या शाळेचा विद्यार्थी आहे। पहिली ते 4वी पर्यंत याच शाळेत मी शिकलो। या शाळेत शिकणारी मुलं घराध्यक्ष होऊ शकतात या अभिमानाचाच गोष्ट आहे। माझ्या बरोबरचे काही मित्र इंजिनियर पण झाले, माझ्या आमच्या कधी कधी भेटतो आम्ही आणि शिक्षकांचं अभिनंदन करतो साहेब यासाठी की दरवर्षी मुलं इथं वाढत आहेत, कमी होत नाही तर वाढत आहेत। याचा अर्थ असं होतं की इथं जे शिक्षक आहेत ते चांगल्या दर्जाचं मुलांना शिक्षण देतात, त्यांना शिकवतात आणि याची प्रसिद्धी झाल्याशिवाय, अनुभव आल्याशिवाय कुठचेही पालक शाळेत पाठवत नाहीत। मुलाच्या घरी जाऊन कोणी आपल्या मुलांना जबरदस्तीने शाळेत पाठवत नाही, तर त्यासाठी पालक सुद्धा आता हुशार आहेत। शाळेत काय शिकवतात, शाळेची गुणवत्ता काय, अनेक प्राथमिक शाळेत ते काही ठिकाणी अल्प प्रमाणात मुलं आहेत, पण अशा काही मोजक्या शाळा आहेत ज्या ठिकाणी पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यापैकी 4 नंबर शाळा ती माझी शाळा आहे, म्हणून मला या गोष्टीचा जास्त अभिमान आहे। पालकांचा सुद्धा अभिनंदन करतो की आज ते मुलांबरोबर सगळे इथं आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचा सुद्धा पहिला दिवस आहे। 2 महिने पालकांनी सुद्धा आराम केला, मुलांबरोबर सगळीकडे फिरून आले। आता तुम्हाला काम लागलंय पुढं वर्षभर न्यायचं, आणून सोडायचं। आता पालकांना सुद्धा तेव्हा आमची आई वडील आम्ही डायरेक्ट यायचो शाळेत, आम्हाला कोण सोडायला वगैरे कोण यायचं नाही, पण आता ती पद्धत हळूहळू बदलत झाली। मुलांना न्यायला परत सोडायला पालक येतात आणि पालकांचं आता लक्ष असतो मुलांवर, आपला मुलगा काय करतो। 25 वर्ष 30 वर्ष अशी परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे आता शिक्षणाचा दर्जा सुद्धा त्या प्रकारे उंचावत चाललाय। मी दीपकभाईंचं यासाठी अभिनंदन करतो की मगाशी पालव साहेब आणि सर्वच जण बोलले, त्यांनी आपल्या कारकिर्दीत जेव्हा दीपकभाई शिक्षण मंत्री होते त्यांनी आपल्या कारकिर्दीत नाविन्यपूर्ण निर्णय घेतले, ज्यामुळे पुऱ्या महाराष्ट्राला फायदा झाला। त्यात आपली शाळा पण आहे, त्यामुळे दीपकभाईंचं मी मनापासून कौतुक करतो आणि जास्त काही न बोलता इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।